हाय गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. गाईज, मला सकाळीच एक फ्रेंडचा कॉल आला की मला मेकअप करून दे, कॉलेजमध्ये फ्रेशर पार्टी आहे. मग मी पटकन आवरून त्याच्या रूमला गेले आणि मग आम्ही स्टार्ट केलं मेकअप. आफ्टर ऑल आमचं 1 हॉर्सने मेकअप कंप्लीट झाला. गाईज, मॅडमला लवकरच जायचं होतं कॉलेजमध्ये, त्यामुळं त्यांनी थोडीशी घाई केली. मग मी त्यांचं थोडंसं पटकन आवरून दिलं. गाईज, मॅडमला ना उपवास होता त्या दिवशी, तर मॅडमने साबुदाणा खिचडी बनवलेली होती. तर आम्ही दोघींनी ती साबुदाणा खिचडी खाऊन लगेच गार्डनमध्ये शूटसाठी निघालो. गाईज, मॅडमला थोडीशी घाई होती, पण मला फोटोशूट करायचं होतं म्हणून आम्ही गार्डनमध्ये आलो. गार्डन रूमपासून थोडंसं लांब होतं, तर पायी चालत आलो आम्ही. मग चालू केलं गाईज फोटोशूट आम्ही. कशा वाटताय मॅडम, मला कमेंट करून नक्की सांगा. त्यांना तर खूप आवडला होता मेकअप. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. गाईज, गार्डन छोटा आहे पण मस्त आहे. तिथे मंदिर पण आहे छोटंसं. नंतर आम्ही मंदिरामध्ये दर्शन घेतले. बरेच लोक येत होते गार्डनमध्ये, मंदिरामध्ये. आम्ही दोघीच होतो फोटोशूटसाठी, कारण सगळे फ्रेंड्स बिझी होते त्यांच्या कामामध्ये. मग काय, आम्हीच फोटोशूट करून घेतला आमचा. तिथे फ्लावर्स पण खूप आहेत, झाडं पण आहेत आणि मेन म्हणजे तिथं वडाचं झाड खूप मोठं आहे. गाईज, आम्ही ना आमचेच व्हिडिओ जास्त काढले दोघींचे. तिचे पण खूप मस्त व्हिडिओ काढलेत आणि फोटोज पण क्लिक केले. मॅडम तर खूपच भारी दिसत होत्या. गाईज, मी असंच नवीन ट्राय करत असते काही पण. नेक्स्ट टाईम अजून आणखी काहीतरी चांगलं करेल. मॅडमला तर खूपच आवडला होता मेकअप. फायनली आमचं फोटोशूट कंप्लीट झालेलं आहे. आता आम्ही निघालोय रूमकडे. मॅडम तर खूपच थकल्या होत्या आणि मॅडमला कॉलेजला सुद्धा जायचं होतं फ्रेशर पार्टीसाठी. फोटोशूट आणि मेकअप म्हटल्यावरती माणूस तर थकणारच ना. मग आम्ही आलोय रूमला. कसा वाटला ब्लॉग कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.